बरं मी काय म्हणते, नवरा येईल आणि काही ना काही फरमाईश करणारच आहे. तर 21 मार्चला दुपारी बरोबर 1 वाजता मी लाईव्ह येणार आहे आपलं पहिलं चॅनल मधुराज रेसिपी मराठीवर. बरं, लाईव्हमध्ये मी आपलं नवीन प्रॉडक्ट रिव्हील करणार आहे. सो गेले आठवडाभर आहे ना छान अशी मी कॉन्टेस्ट रन करते की आपलं नवीन प्रॉडक्ट काय असेल ते गेस करा. हे जर छान गेस केलं ना तर 3 लकी विनर काढणार आहे आणि त्या 3 लकी विनरची देखील नावं त्या लाईव्हमध्ये अनाउन्स करणार आहे, डिक्लेअर करणार. त्यामुळे लाईव्ह अजिबात मिस करू नका. प्रॉडक्ट अगदी प्रीमियम आहे, जाडजूड आहे, वजनदार आहे आणि रोज तुम्हाला लागणारच आहे. मधुरा ऐक ना, बोला की. डब्याला काय भेंडीची भाजी का? नाही कारल्याची करते. अरे यार विसरलोस ना, बायको पुणेरी आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर हे आपलं नवीन चॅनल आहे. सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. तर भेंडीची भाजी करतोय डब्यासाठी, जी अजिबात चिकट नाही होणार, छान मस्त लागणार आणि चमचमीत होते एकदम. बरं, मधुराज रेसिपीचे आपले मेजरिंग कप तुमच्यासाठी आणलेले आहेत. हे madhurajrecipeclub.com या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. ऑनलाईन ऑर्डर करायला शक्य नसेल तर मग व्हॉट्सॲप नंबर देते, फक्त ऑर्डर मेजरमेंट कप इतका मेसेज टाका, आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल. प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे, ज्यामध्ये 1,200 रुपये GST प्लस शिपिंग वगैरे वगैरे. जाडजूड आहेत, वजनदार आहेत, जवळपास 400 ग्रॅम वजन आहे. तर जाऊन नक्की चेक करा. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, पिढ्यानपिढ्या वापरत राहतील. चला, आता इथे छान अशी भेंडी घेतली आहे. छान अशी कवळी भेंडी घ्यायची आणि भेंडी ताजी आहे कशी, अशी टणक हवी, बिलबिलीत नको. आणि याचं हे जे टोक आहे ना, हे असं दाबलं की तुटलं पाहिजे. हे बघा, आतमध्ये हिरवी आहे, लुचपुच झालेलं किंवा मऊ पडलेलं नको, म्हणजे भेंडी आपली मस्त ताजी. आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची. ही अगदी महत्त्वाची टीप आहे. असं थोडंसं हात लावून करा स्वच्छ, म्हणजे त्यावरची माती असेल ती सगळी निघून जाते, धूळ माती जे काय असेल. आता भेंडी धुवून झाली की पुढची महत्त्वाची टीप म्हणजे घाई गडबड नका करू, यातलं पाणी निथळून घ्या. म्हणूनच मी चाळणीमध्ये धुवायला घेतली, पाणी पूर्ण निथळून घेण्यासाठी. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे भेंडी अशी ओलसर असताना कधीच चिरायला घेऊ नका. त्या पाण्याचा अंश जर चिरताना भेंडीत उतरला तर भेंडी चिकट होते. त्यामुळे असं सुती कापड घ्या आणि त्यावर ही भेंडी निथळत ठेवा. एकतर कापडाने पटकन स्वच्छ पुसून घेऊ शकता किंवा हवेशीर ठेवा, पटकन एअर ड्राय होते ते. असं नॅपकिनने किंवा ज्याच्यामध्ये भेंडी घेतली त्याने पण ही पटकन कोरडी होते. चला, भेंडी ड्राय करून झाली की यातली भेंडी घ्यायची एक एक. आणि ही भेंडी आहे ना, भेंडी आपल्याला याचे लांब काप करून घ्यायचे. एका भेंडीचे असे 4 काप करायचे. ही सेम भेंडी तुम्ही गोल चिरून तशी भाजी केली तरी काही हरकत नाही, पण ही खायला सोपी जाते, शिजते पटकन आणि रुचकर लागते. म्हणून हे असे उभे तुकडे किंवा उभे काप करून घेते मी. चला, तर मग भेंडी इथे छान अशी उभी चिरून घेतलेली आहे. 1.5 पाव भेंडी होतली, पाव किलो इथे घेतली. पाव किलोला थोडी कमी आणि उरलेली मंथनला त्याला गोल चिरलेली भेंडी आवडते म्हणून त्याची वेगळी काढून घेतली. आता तवा गरम करायला ठेवला, त्यामध्ये 1 पळीभर तेल तापण्यासाठी ठेवलं. सगळ्यात आधी यामध्ये जाईल जिरं, अर्धा चमचा. जिरं छान फुललं की यामध्ये घालूयात लसूण आणि हिंग. हलका सोनेरी रंगावर लसूण परतून घेऊया. लसणाची फोडणी इतकी छान लागते ना, इतका छान त्याचा सुवास तरवळतो. बघा, हलकासा सोनेरी रंग लसणाला यायला सुरुवात झाला. आता यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला कांदा. 1 कांदा बारीक चिरून घेतला, मिसळून घेऊयात. आता कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, अगदी सोनेरी वगैरे करायची अजिबात गरज नाही. तर भेंडी चिकट होऊ नये म्हणून पुढची महत्त्वाची टीप, शक्यतो असं उभट किंवा खोलगट भांड्यामध्ये भेंडी नका शिजवू. असा पसरट तवा घ्या, पॅन घ्या. नॉनस्टिक असेल तर अतिउत्तम. त्यामध्ये भेंडी काय होते ना, भेंडीला जरा जागा मिळते शिजण्यासाठी. त्यामुळे भेंडी शिजताना त्यातलं जे पाणी रिलीज होतं ना, ते एकमेकाला भेंडी चिकटत नाही, त्याला थोडी स्पेस मिळते, ब्रिदिंग स्पेस मिळते शिजण्यासाठी आणि भेंडी अजिबात चिकट होत नाही. आता इथे कांदा बघा हलकासा परतून झाला आहे. तर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड 1 चमचा घेतलं सगळं आणि हळद 1/2 चमचा, चवीपुरतं मीठ थोडंसं, खूप नका घालू. मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत.
आता हे मिसळून घेऊया मसाले. आता हे मसाले छान खमंग असे परतून झाले. काय सुंदर सुवास तरवळतो. आता या स्टेजला यामध्ये ही उभी चिरलेली भेंडी घालूयात. भेंडी छान मिसळून घ्यायची मसाल्यामध्ये. बघा काय मसाल्याचं सुंदर कोटिंग येतं आहे भेंडीला. मसाल्याचं सुंदर असं कोटिंग आलेलं आहे. छान मसालेदार भेंडी दिसते. आता पुढची महत्त्वाची टीप, भेंडी शिजत असताना कधी त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. मीठ सगळ्यात शेवटी घालायचं. शिजताना मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि ती चिकट होते. आता झाकण ठेवायचं. अगदी 5 मिनिटं भेंडी वाफवून घेऊयात. पुढची महत्त्वाची टीप, झाकण ठेवून खूप वेळ नाही वाफवायची, अगदी 5 ते 6 मिनिटं. चला आता चेक करूयात. येस, हे बघा छान वाफवली आहे, मऊ झाली आहे भेंडी आणि हलकंसं त्याला पाणी पण सुटलं. आता ही आणखी थोडा वेळ परतून घेऊयात. काय होतं ना, म्हणजे झाकण ठेवून शिजवली ना की भेंडी खाताना वातड नाही लागत. झाकण न ठेवता शिजवली की खूप वातड होते, ड्राय लागते. म्हणून मग अशी मऊसूत शिजली पण पाहिजे. बघा अजिबात त्याला तार आले नाही आहे, चिकट नाही झालेली, मस्त. आता एखाद दुसरा मिनिट ही अशी परतून घेऊयात. चला आता अगदी 5 मिनिटं शिजवून घेतली आहे झाकण काढल्यावर. हे बघा सुरेख दिसते भेंडी, मस्त मसाल्याचं कोटिंग चढलं आहे. यामध्ये आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता या स्टेजला चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ सगळ्यात शेवटी, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट अगदी 1-2 चमचे. पुन्हा मिसळून घेऊयात. काय कमाल दिसते भेंडी. चला, अजिबात चिकट न होणारी, मऊसूत अशी, वातड पण न होणारी ही डब्यासाठीची मसाला भेंडी तयार आहे. मस्त मसालेदार होते, त्याला चव खूप छान लागते आणि शेंगदाण्याचा जो कूट घातला ना तो हलका क्रंची होती, त्याची चव पण कमाल लागते. आता सगळ्यात शेवटी आमचूर पावडर घालू शकता, पण मी लिंबाचा रस घालते थोडासा. हा, चव छान बॅलन्स होते. मग पुन्हा मिसळूयात. वाह, डब्यासाठीची ही मसाला भेंडी तयार आहे. 1 दिवस आधी रात्री तुम्ही भेंडी स्वच्छ धुवून उभी चिरून ठेवू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवशी उठला की फक्त पटकन फोडणी घालायची. पण ही खरंच खूप रुचकर लागते, जबरदस्त स्वादिष्ट लागते आणि चटपटीत होते एकदम. म्हणजे ज्यांना भेंडी नाही आवडत ना तेही ही भाजी चाटून पुसून खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.